मला आत्महत्या करावीशी वाटली, पण इथे आल्यानंतर माझ्यामध्ये नवं चैतन्य निर्माण झालं. ताई, माझ्या चुकीमुळे मला पॅरालिसिस झाला. किती दिवसापूर्वी झालं पॅरालिसिस? हा जुलै 2024ला. आणि त्यामुळे मला आत्मचिंतन केलं मी. आणि मग मला असं वाटायचं की आपल्या चुकीमुळे झाला आणि आपल्यामुळे सगळ्या आपल्या फॅमिलीला त्रास होतो आहे. म्हणून सुरुवातीला मला आत्महत्या करावीशी वाटली, पण इथे आल्यानंतर माझ्यामध्ये नवं चैतन्य निर्माण झालं की माझं दुःख काहीच नाही. माझ्यापेक्षा अनेक दुःखी लोक इथे आहेत. आणि इथला जो स्टाफ आहेत, आदरणीय रेणुका मॅडम, जेव्हा जेवण झाल्यावर सगळ्याच्या चौकशा करतात, विचारतात आपुलकीने जेवण झालं काय, तेव्हा असं वाटत नाही आपण कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आहोत. असं वाटते कोणीतरी मायेने ममतेनं आपली विचारपूस करतो आई वडिलांसारखी. खूप भरून येतं. शुभम दादा, जगताप सर, त्यांचं सगळ्यांचे खूप खूप छान स्टाफ आहे. आणि हे डॉक्टर मंडळीच नव्हे तर पोछा मारणारी ताईपासून तर सगळ्यांपर्यंत अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. आणि इथे येणारा प्रत्येक माणूस हा चिडलेला असतो, पण त्यांना कसं ट्रीट करायचं, त्यांना शांत कसं करायचं, त्यांना आपुलकीचा हात कसा द्यायचा, हे इथल्या स्टाफला अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तरी माझं सगळ्यांना विनंती आहे, मी हा व्हिडिओ तुम्ही यावं म्हणून नाही करत, पण तुम्हाला जर एकलकोंडेपणा वाटत असेल कुठे, तर इथे येता निश्चितपणाने तुम्ही या आणि इथला अनुभव घेऊन जा. माझ्या पत्नीचे सुद्धा मी आभार मानतो. मला आज 10वा दिवस आहे, बरोबर, 9वा दिवस आहे. आणि माझ्यामध्ये प्रगती छान आहे. मी पहिले पाऊल उचलत नव्हतो, आता पाऊल उचलून मी टाकतो आहे. आणि आता मला आशा वाटते की मी निश्चित एक दिवस चालेल. इथे आपण जनसेवा हॉस्पिटलमध्ये 10 दिवसापासून उपचार येत आहोत. 10 दिवसापासून उपचार येतोय. ओके, उपचार वगैरे कसे वाटले? उपचार अतिशय छान आहे. फक्त पिरियड कोणीच मिस करू देत नाही. तुम्हाला बोलवायला येतात, तुम्ही क्लासमध्ये नाहीये, चला. इतकी आपुलकी आहे यांच्याकडे. एखाद्या वेळेस माणसाला असं वाटते की चाट मारूया, पण हे चाट मारू देत नाही. त्याचं कारण असं की यांनाही वाटते प्रत्येक पेशंटचं समाधान व्हायला पाहिजे, चालले पाहिजे, यांना आत्मीयता आहे पेशंट बद्दल, असं मला बोलावं वाटते यांच्यावर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई जेव्हा शेवटच्या राऊंडला येतात, प्रत्येकाला विचारतात, काका जेवण झालं काय, बाबा जेवण झालं काय. तो क्षण अतिशय आनंदाचा असतो पेशंटसाठी. पण मी ताईंचे सुद्धा आभार मानतो की आपण इतकी सेवा देत आहे, अशी देत राहो. ईश्वर आपल्या वाट्याला कधी दुःख येऊ नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आम्हाला एकच आशीर्वाद द्या, फक्त तुमच्यासारख्या पेशंटची सेवा करायला आम्हाला थोडंसं कशी ताकद वगैरे आली पाहिजे. बाकी काही ताकद येईल ताई. आम्ही जेवढे इथे आहोत दिनदुबळे, सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहात. आम्हाला थोडंसं चालून दाखवत असेल ना, चालून दाखवतो मॅडम. वर राहून दाखवतो. क्या बात है माय फ्रेंड.